नमस्कार मित्रांनो. तर आपण आज करंट अफेअर मार्च 2025मधील महत्त्वाचे करंट अफेअर बघू. चला. भारत आणि युरोपीय महासंघ या वर्षीच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक अरुण शौरी यांनी लिहिले आहे. आर्थिक वर्ष 2024-25साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवर व्याजदर 8.25% कायम ठेवण्यात आला आहे. तुहिन कांत पांडेय यांची सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मैत्री ॲप बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने लॉन्च केले आहे. प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टला प्रदान करण्यात आला आहे. राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट ही गुजरातच्या जामनगर येथील संस्था असून ही संस्था हत्तीची देखरेख करते. आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने सुरू केले आहे. सशक्त भारत हे हिंदी मासिक राजनाथ सिंह हस्ते लॉन्च करण्यात आले आहे. भारताच्या पर्यावरण स्थिती 2025 अहवाल सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट CSE आणि डाऊन टू अर्थ DT यांनी तयार केले आहे. सशक्त भारत हे हिंदी मासिक संरक्षण मंत्रालयाने लॉन्च केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री श्री JP नड्डा यांनी पुरी, ओडिशा येथे सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीत चांगल्या आणि प्रतिकृतीशील पद्धती आणि नवकल्पना या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले आहे. अमेरिका देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे. 14 नंबर. आंतरराष्ट्रीय रेडिओ जीवशास्त्र परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मसातो कांडा नियुक्त झाले आहे. ते आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष बनले आहेत. दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2050मध्ये भारताने मालदीवला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. आंध्र प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी थल्लिक्की वंदनम योजना 2025 सुरू केली आहे. जागतिक बँक या संस्थेने बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025चे प्राप्तकर्ते ताराचंद शर्मा, मायाराम उनियाल आणि समीर गोविंद जमदग्री हे आहेत. 2025 S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयरबुकमध्ये समाविष्ट केलेली येस बँक ही एकमेव भारतीय बँक आहे. समानता आणि आदर वाढवण्यासाठी दरवर्षी 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो. शून्य भेदभाव दिन 2025ची थीम आम्ही एकत्र उभे आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक RBI संस्था त्रैमासिक हाऊस प्राइस इंडेक्स HPI जारी करते. भारतीय दिवार बेट गोवा येथे आपले पहिले प्राचीन शिलाई केलेले जहाज लॉन्च केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया AAAI ने मेक द वर्ल्ड वेअर खादी मोहीम सुरू केली. बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने वन नेशन वन पोर्ट प्रक्रिया ONOP सुरू केली आहे. ॲमेझॉनने ऑसलॉट नावाची क्वांटम कम्प्युटिंग चिप लॉन्च केली आहे. फेब्रुवारी 2025मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे अध्यक्ष म्हणून तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेवरील 9वी राष्ट्रीय शिखर परिषद ओडिशा येथे आयोजित करण्यात आली होती. भारताचा बुद्धिबळपटू डी उकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत 3ऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेतील नासाच्या यंत्रणांचा वापर करून ब्लू घोस्ट या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे. फायरफ्लाय एअरस्पेस कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे. भारताच्या युकी भांबरीने ऑस्ट्रेलिया देशाचे एलेक्सी पेपेरिनसह दुबई अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे जेतेपद मिळवलेले आहे.
रणजी करंडक स्पर्धा 2024-25चे विजेतेपद विदर्भ संघाने पटकावले आहे. विदर्भ संघाने तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हर्ष दुबेला मिळाला आहे. रणजी करंडक स्पर्धा 2024-25 मध्ये सर्वाधिक 960 धावा यश राठोड या खेळाडूने केल्या आहेत. हर्ष दुबेने एका रणजी हंगामात सर्वाधिक 29 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. स्पेनमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व ज्योतिरादित्य सिंधिया करणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 5 विकेट घेणाऱ्या वरुण चक्रवर्ती तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉन्ड सेंट्रल पोर्टल सेबीने लॉन्च केला आहे. थलिक्की वंदनम योजना आंध्र प्रदेश राज्याने लॉन्च केली आहे. एक्सरसाइज डेझर्ट हंट 2025चे आयोजन जोधपूर येथे करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकतेच 300 एकदिवसीय सामने खेळून पूर्ण केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सुभाष उमाराणीकर यांच्या जागेवर सरिता बांदेकर देशमुख यांची नेमणूक परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर करण्यात आली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी आणि युद्धविराम योजनेवर चर्चा करण्यासाठी युकेने युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. सागरी गवत संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक सीग्रास दिवस साजरा केला जातो. गुजरात राज्याने MISHT मिस्टी योजनेअंतर्गत 2 वर्षात 19,020 हेक्टर क्षेत्रात खारफुटीचे वनीकरण करून भारतात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. 10व्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन्स असलेले रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर बोरिस स्पासकी यांचे निधन झाले आहे. 2025ची छत्तीसगड ओपन गोल्फ चॅम्पियनशिपचे विजेतेपद शौर्य भट्टाचार्यने जिंकले आहे. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य गोवा राज्यात आहे. कोटा केअर्स इनिशिएटिव्ह राजस्थान राज्याशी संबंधित आहेत.